मित्रांनो नमस्कार. MPSC कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी परीक्षेची परीक्षाभिमुख म्हणजे एक्झाम ओरिएंटेड आणि रिझल्ट ओरिएंटेड तयारी कशी करावी यावर आपण आज चर्चा करणार आहोत. मित्रांनो MPSCने जे अंदाजित शेड्यूल दिलेलं आहे त्यानुसार महाराष्ट्र अराजपत्रित जी पदं आहेत 10 पदं आहेत. यामध्ये ग्रुप बीची 4 पदं आहेत PSI STI SO आणि स्टेट टॅक्स असिस्टंटपासून AMVI पर्यंतची 6 म्हणजे अशी 10 पदांची गट ब आणि गट क ची संयुक्त परीक्षा जी आहे ती 16 जून 2024ला होणार आहे. सो या परीक्षेच्या तयारीच्या दृष्टिकोनातून आपण ही एक प्री आणि इंटिग्रेटेड अशी फोकस बॅच सुरू केलेली आहे. या प्रिपरेशनची जी स्ट्रॅटेजीची सिरीज आहे त्यामध्ये आपण सिलेबसचं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर म्हणजे आयोगाने जे पेपर्स याआधी घेतलेले आहेत त्या पेपरचं ॲनालिसिस करून आपण त्याचे एरिया, त्याचे घटक, त्याचे उपघटक याचं जजमेंट घेण्याचा प्रयत्न करतो आहे. सो म्हणून मला विश्वास आहे हे आपण याआधी राज्यसेवेचे 4 सेशन घेतलेत. कंबाईनचं आत्ता आपलं विषयवार सिरीज चालू आहे. सो कंबाईनचे ग्रुप बी आणि ग्रुप सीचं आज आपण हिस्ट्री हा जो विषय आहे त्या विषयाचं PYQचे सेशन बघतोय. हिस्ट्रीमध्ये संयुक्त पूर्वपरीक्षा 2021 गट बचं आपण 23चं घेतलं आहे, 22चं घेतलं आहे आणि आता 21चं आपण आज हे बघतोय. सो आपण क्वेश्चनचं ॲनालिसिसकडे जाण्याआधी हे जे ग्रुप बीचा पेपर झाला होता 2021चा यामध्ये इतिहास हा जो घटक आहे या इतिहासावर 15 प्रश्न एकूण आले होते आणि या 15 प्रश्नामध्ये 8 प्रश्न आधुनिक भारताच्या इतिहासावर म्हणजे मुख्यतः 1857च्या पुढे किंवा त्याच्याही आधी काही पार्ट आहेत. जसं बाळशास्त्री जांभेकर यांचा टेन्युअर जर आपण बघितला तर तो साधारणतः 1830 आहे. म्हणजे 1800च्या पुढचे प्रश्न जे आहेत ते प्रामुख्यानं आहेत. आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये प्रामुख्यानं समाजसुधारक संघटना असतील, कामगार संघटना असतील, समाज असतील, धर्मसुधारणा, समाजसुधारणा, स्त्री शिक्षण यावर प्रश्न आहेत. पहिल्या 8 प्रश्नामध्ये जसं आधुनिक भारताच्या विकासात अनेक कंपोनंट आहेत. वृत्तपत्र आहेत, टपाल सेवा आहे, रेल्वे सेवा आहे, त्यात विमान कंपनी यावर प्रश्न आहे. वसाहतवादाचे परिणाम, दादाभाई नौरोजी आणि ब्रिटिशांनी ज्या पद्धतीनं आर्थिक निस्सारण केलं त्याबद्दल त्यांचं स्टेटमेंट आहे. ब्रिटिश काळातील कृषी आणि त्यावर झालेले परिणाम, आदिवासी जे बांधव आहे त्यांच्यामध्ये क्रांती करणारे पहिले क्रांतिकारक कोण, त्यानंतर नागरी भागात उठाव कुठे झाले, हंटर कमिशन जे आपल्याला माहिती आहे की एज्युकेशन संदर्भात होतं त्या हंटर कमिशनसमोर महात्मा गांधीजींनी पण साक्ष शेतकऱ्यांच्या वेशामध्ये उभे राहिलेले आहेत. पंडिता रमाबाई पण उभे राहिलेले आहेत. मग कोणाची भूमिका काय होती किंवा मागणी काय होती. त्यानंतर 1857च्या उठावावर जवळपास 2 प्रश्न आहेत. असे टोटल 8 प्रश्न या पहिल्या घटकावर आहे. आणि दुसरा जो घटक आहे मित्रांनो समाजसुधारक संघटना संस्था यात महात्मा ज्योतिराव फुले, धर्म संस्थापना आणि त्याचं महत्त्व त्या संदर्भात दादोबा तर्खडकर यांच्या संदर्भात असलेला प्रश्न आहे. नारायण मेघाजी लोखंडे कामगार संघटनेच्या संदर्भातला प्रश्न आहे. पंडिता रमाबाई यांच्याबद्दल प्रश्न आहे. परमहंस सभा पुन्हा दादोबा पांडुरंग तर्खडकर याबद्दल प्रश्न आहे. आणि कामगार चळवळ याबद्दल म्हणजे असे टोटल 7 प्रश्न असे मिळून 15 प्रश्न जे आहे या इतिहास विषयावर आले आहे. आता आपण प्रत्येक प्रश्नाचे एरिया समजून घेण्याचा प्रयत्न करू आणि प्रश्न कशा पद्धतीनं विचारले आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न करू. मुख्यतः आता अलीकडे जोड्या लावा हा जो प्रश्न प्रकार आहे अशा प्रश्न प्रकारांची संख्या वाढली आहे. आता याच्यामध्ये बघा जोड्या लावामध्ये इकडे समाजसुधारक घेतलेत आणि इकडे त्यांनी केलेल्या कार्यामधलं एक कार्य घेतलं आहे. आणि बहुतेक आपल्याला माहिती आहे की 18वं आणि 19वं जे शतक आहे या शतकामध्ये स्त्री शिक्षण, वृत्तपत्र, शिक्षण संस्था हे प्रामुख्यानं सगळ्यांची कामं राहिलेली आहे. मग त्यातल्या त्यात परफेक्ट ऑप्शनपर्यंत आपल्याला जाता आलं पाहिजे. जसं स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते पहिले पुरस्कर्ते म्हटले. आता स्त्री शिक्षणामध्ये बाळशास्त्री जांभेकर यांचंही कार्य आहे, महात्मा ज्योतिराव फुले यांचंही कार्य आहे, महर्षी धोंडो केशव कर्वे यांचंही कार्य आहे. म्हणजे महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी तर स्त्री शिक्षणाला पूर्ण आयुष्य समर्पित केलेलं आहे आपल्याला माहिती आहे. गोपाळहरी देशमुख यांचंही अप्रत्यक्ष कार्य आहे. म्हणजे आता यापैकी 4 ऑप्शन राहू शकतात. पण इथे पहिले विचारले पहिलं त्यांनी कोणी पुरस्कृत केलं की ज्याला स्त्री शिक्षणातला सर्वप्रथम महत्त्व दिलं. जसं पहिलं मराठीतलं वृत्तपत्र आणि स्त्री शिक्षणाला पहिली जी काय मागणी किंवा पुरस्कृत केलं ते आहेत बाळशास्त्री जांभेकर, ज्यांना दर्पणकार असं म्हणतो आपण. मराठीतलं पहिलं वृत्तपत्र त्यांचं आहे.
सो अचं 2 म्हणजे त्यातल्या त्यात परफेक्ट. आता याच्यामध्ये तुम्हाला क ऑप्शनकडे परफेक्टली जाता आलं असतं. जसं अनाथ बालिकाश्रम जो आहे तो महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुरू केला होता. जे काही विधवा महिला होत्या त्या विधवा महिलांना जर मुलं झाली तर त्या एकतर जीव द्यायच्या किंवा त्या बाळाला कुठेतरी टाकून द्यायच्या, आणि म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह असेल, अनाथ बालिकाश्रम जो आहे त्यातनं त्यांनी जो सुरू केलेला आहे. ओके, सो हे आपल्याला इथे 2 नंबरचा ऑप्शन म्हणजे अचं 2, अचं 2, बचं 3 म्हणजे पुनर्विवाहतजक मंडळी. ठीक आहे. त्यानंतर कचं 4 म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले अनाथ बालिकाश्रम आणि महर्षी धोंडो केशव कर्वे विधवागृहाची स्थापना. सो अशा पद्धतीनं आपल्याला या ऑप्शनमध्ये बरेचसे ऑप्शन आपल्याला सारखे जर वाटत असतील तर तिथे आपल्याला बाकी ऑप्शनचा जरा पडताळून बघायचे आणि त्यातनं मग जो परफेक्ट आपल्याला वाटतोय त्याप्रमाणे उत्तराकडे जायचं. नाहीतर काय होतं बरेचदा कंबाईनचे जे पेपर आहे ना त्याच्यामध्ये जे प्रश्न सोपे वाटतात, खूप सोपे वाटतात, तेच जास्त ट्रिकी आणि आपल्याला अडचणीत आणू शकतात. सो याची काळजी घ्यायची मित्रांनो. थोडं संयम्य पद्धतीनं हे प्रश्न सोडवणं अनिवार्य आहे. दुसरा प्रश्न आहे बघा, 1932 साली भारतीय उद्योजकांनी पहिली विमान कंपनी कुठे सुरू केली? आता हा प्रश्न आहे आधुनिक भारतामध्ये. जसं मी अनेकदा उल्लेख करतोय की आधुनिक भारत म्हणजे काय, आधुनिक शिक्षण, वृत्तपत्रांची भूमिका, शिक्षणाची भूमिका, त्यानंतर मग विमान सेवा, रेल्वे सेवा, टपाल सेवा, तार सेवा, दळणवळण, ही सगळी आधुनिक भारताकडे असलेल्या वाटचालीची वेगवेगळे मानदंड म्हणा किंवा कंपोनंट म्हणा किंवा मार्ग म्हणा. ठीक आहे. सो विमान सेवा त्यातली आहे. आता ह्या सगळ्याच विमान सेवा आहे, पण यात काय म्हटलंय, पहिली म्हटलंय. पहिली कोणती आहे? ओके, उद्योजकांनी पहिली विमान कंपनी सुरू केली. कोणी म्हटलंय? भारतीय उद्योजकांनी म्हटलंय. भारतीय उद्योजकांनी म्हटलंय. ओके, सो आता इम्पेरियल तर याच्यातनं कटलंच, इम्पेरियल भारतीय असू शकत नाही आहे. ओके, आता टाटा एअरवेज आहे, इंडियन नॅशनल एअरवेज आहे आणि इंडियन ट्रान्स कॉन्टिनेंटल एअरवेज लिमिटेड आहे. सो याच्यामधलं जे उत्तर आहे हे प्रश्नच आयोगाने कॅन्सल केला आहे, परंतु इंडियन नॅशनल एअरवेज आहे जे याचं उत्तर आहे. ओके, यामध्ये कॉन्ट्रोवर्सी होऊ शकली असती, कारण त्याचं असं अगोदर सेवा ही फक्त जे काही टपाल आहे म्हणजे महत्त्वाचे तार असतील, टपाल असतील त्याच्यासाठी सुरू केलेली होती. ब्रिटिशांची जी सेवा होती म्हणजे पहिलं जे त्यांचं लँडिंग झालं ते कराचीला झालं. सो मग पहिली कोणती समजायची? सो हे कॉन्ट्रोवर्सीमध्ये गेलं असतं, म्हणून हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केला आहे. पण यावर आता परत जर प्रश्न आला तर तुमच्याकडे हे डिटेल असले पाहिजेत. 1932ला इंडियन नॅशनल एअरवेज ही भारतीय उद्योजकांनी म्हणजे जे भारतातले आपले उद्योजक आहेत यांनी सुरू केलेली पहिली कंपनी आहे. ही दुसरी विमान सेवा म्हटलं जातं. ओके, आणि टाटा सन्स लिमिटेड ही पहिली जी सेवा आहे ही 1900 कराची ते दिल्ली दरम्यान टाटा सन्स लिमिटेड या भारतीय कंपनीकडे कराची, दिल्ली, मद्रास दरम्यानच्या टपालांच्या सेवांचं 10 वर्षाचं टेंडर होतं. मग आता इथे टपाल सेवा की सार्वजनिक सेवा असं उल्लेख केलेला नाही आहे. ओके, सो त्यामुळं हा प्रश्न कॉन्ट्रोवर्सीमध्ये जाऊ शकला असता, म्हणून कदाचित हा आयोगाने कॅन्सल केला असावा. पण मित्रांनो, आपल्याला आता आधुनिक भारताच्या परिप्रेक्षामध्ये ज्या वेळेला आपण अभ्यास करतो तेव्हा दळणवळण, सेवा या सगळ्यांकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे, कारण तिकडे प्रश्न आता हल्ली जात आहेत. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. आता हाही प्रश्न कॅन्सल झाला आहे. देशाची खरी उन्नती व्हायची असेल तर प्रथम उन्नत धर्माचा प्रसार करावा लागेल. उन्नत धर्म म्हणजे काय की जो धर्म व्यक्तीला समानता देतो, जो धर्म व्यक्तीला शिक्षणाचा, संधीचा, संपत्तीचा समान अधिकार देतो, ज्यातून त्या धर्माच्या विचारांचं, आचारांचं वहन करताना त्याची प्रगती होईल आणि सर्वांची प्रगती होईल. ओके, हे जे वाक्य आहे, देशाची खरी उन्नती व्हायची असेल तर प्रथम उन्नत धर्माचा प्रसार झाला पाहिजे. जोपर्यंत धर्मजागृती होत नाही तोपर्यंत खरे यश मिळणार नाही. ओके, असे यांचे मत होते. यामध्ये उत्तर आहे डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर. परमहंस सभा, मानव धर्म सभा आणि पुढे प्रार्थना समाज. सो हा जो प्रवास आहे डॉक्टर दादोबा पांडुरंग तरखडकर, आणि ज्या पद्धतीने आपण पाहतोय की प्रत्येक परीक्षेत यांच्यावर प्रश्न येतोय, त्यामध्ये असलेलं महत्त्व आणि त्या काळातल्या या सोशल रिफॉर्म करणाऱ्या संघटना किंवा संस्था होत्या किंवा सोशल रिफॉर्मर्स होते म्हणजे समाजसुधारक होते, त्या सगळ्यांना सपोर्ट करण्याचंही काम
डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर असतील, न्यायमूर्ती रानडे असतील, न्यायमूर्ती तेलंग असतील यांनी, त्यानंतर भाऊदाजी लाड असतील, दादाभाई नौरोजी असतील यांनी केलेलं आहे. सो हे त्यामागचं महत्त्व आहे. सो आता हाही प्रश्न कॅन्सल झाला आहे, कारण याचे जे प्रूफ्स आहेत किंवा त्याच्याबद्दलची माहिती असलेले जे आधार जे आपण गव्हर्मेंट बुक्समधनं तपासू शकतो ते कदाचित मिळाले नसावेत. पण हे स्टेटमेंट तुम्ही पण अभ्यासलं असेल, आत्माराम पांडुरंग तरखडकर. आता हा एरिया काय कोणता, याचा एरिया कोणता झाला, समाजसुधारक. मग समाजसुधारकांमध्ये समाज सुधारणा जर घडवून आणायची असेल किंवा यश मिळवायचं असेल तर त्या संदर्भात समाजसुधारकांचे स्टेटमेंटसुद्धा आपल्याला अभ्यासायचे आहेत, त्याकडे दुर्लक्ष करायचं नाही. हे झालं याचा एरिया. आता आपण पुढे जाऊ. पुढचा प्रश्न आहे, नारायण मेघाजी लोखंडे यांनी कोणत्या, नारायण मेघाजी लोखंडे आपल्याला माहिती आहे कामगार संघटना असेल, मुंबई गिरणी कामगार किंवा टेक्स्टाईल कामगार म्हणू आपण त्या, ओके, कोणत्या वृत्तपत्रातून कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडली. आता तुम्हाला माहिती आहे दीनबंधू आणि नारायण मेघाजी लोखंडे, महात्मा ज्योतिराव फुले यांचं जे एकूण सौख्य आहे, ज्या पद्धतीनं म्हणजे नारायण मेघाजी लोखंडे यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांची बाजू मांडण्याचा वृत्तपत्रातनं प्रयत्न केलेला आहे, तो सगळा आपण अभ्यासाच्या माध्यमातून बघितला असेल. सो दीनबंधू हे याचं उत्तर आहे. सो आता इथे तुम्हाला समाचार चंद्रिका, प्रभाकर, ज्ञानप्रकाश ही कोणाची वृत्तपत्र आहे, म्हणजे एरिया काय तर समाजसुधारक आणि मग यांनी सुरू केलेली वृत्तपत्र. तर आता तुम्ही अभ्यास करताना काय करायचं, हे उत्तर तर झालं. आता याच्याशिवाय समाचार पत्रिका कोणाचं आहे, प्रभाकर कोणाचं आहे, ज्ञानप्रकाश कोणाचं आहे, याचा कंपॅरेटिव्हली अभ्यास तेव्हा तुम्हाला पॉसिबल आहे ज्यावेळेला तुमचा अभ्यास होईल डिटेल. ओके, ॲट द पहिल्याच याच्यात ॲनालिसिसमध्ये हे पॉसिबल नाही आहे आणि तसं करणंही अपेक्षित नाही. पहिल्या याच्यात तुम्हाला हे स्पष्टीकरण लक्षात घ्यायचं आहे. दुसरं तुम्हाला हे सांगतो की जसं आपल्याला माहिती आहे की वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज, आणि आज 12 जानेवारी आहे, या महाराष्ट्राच्या मायभूमीचं, मातीचं आणि माणसाचं रक्षण करायचं असेल तर त्यासाठी इथल्याच माणसातनं एक नेतृत्व पुढं आलं पाहिजे. आणि म्हणून स्वतःच्या मुलाला आदिलशहाकडे जसे इतर आई वडील आपल्या मुलांची शिफारस करून त्यांना चांगली मानाचं पदं मिळवून घेतात, तसं याही आईला करता आलं असतं. त्या राजमाता जिजाऊ यांचा आज जन्मदिवस आहे. तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. सो शिवाजी महाराजांची जी समाधी आहे ती खितपत पडलेली होती, ती झाडं वाढली होती, काही त्याच्या बद्दल फारसं काही जागृती होत नव्हती. महात्मा ज्योतिराव फुले आणि नारायण मेघाजी लोखंडे, म्हणजे महात्मा ज्योतिराव फुल्यांनी तिथले सगळी साफसफाई करून घेतली, झाडं वाढले, तिथं सगळं गवत वाढले, त्याची व्यवस्थित विधिवत पूजा. तुम्हाला माहिती आहे शिवाजी महाराजांचा पोवाडा सुद्धा ज्योतिबा फुले यांनी रचलेला आहे आणि पहिली जी जयंती आहे खऱ्या अर्थानं ती फुल्यांनी तिथे साजरी केली शिवाजी महाराजांची. आणि त्या समाधीचं जे काही त्याच्याबद्दलची माहिती आहे ती वृत्तपत्रांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम नारायण मेघाजी लोखंडे आणि दीनबंधू या वृत्तपत्रातनं केलेलं आहे. त्यानंतर विद्वांच्या केशवपणाच्या संदर्भात जो नाविकांचा संप महात्मा ज्योतिराव फुले यांनी घडवून आणला होता, तिथे सुद्धा नारायण मेघाजी लोखंडे यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका दीनबंधूच्या माध्यमातून जी आहे ती वठवली होती. आता यांच्याबद्दलचे डिटेल्स तुम्ही असे बाकी त्यांचा जन्म कुठे झाला, नोकरी करणारे व्यक्ती होते, पण जेव्हा 12-12, 13-13 तास कामगार काम करत आहे आणि त्यांना साध्या सुविधाही नाही, तेव्हा त्यांनी 1890मध्ये मुंबई गिरणी कामगार संघ, बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन, हे टेक्स्टाईल्सशी संबंधित कामगार जे काही मोठ्या संख्येनं कामगार त्या काळामध्ये होते, तर गिरणी कामगार संघ स्थापन केला. 10 जून 1890 पासून त्यांच्या प्रयत्नांमुळे कामगारांना सप्ताहाची एक रविवारची सुट्टी मिळणं सुरू झाली. 1891ला कामगार कायदा जो झाला त्यामध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांनी जे काही सूचना केलेल्या आहे त्याचाही अंतर्भाव करण्यात आलेला आहे. पुढे जे सत्यशोधक समाज आहे, आता महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर प्रभाव होताच, त्यामुळे सत्यशोधक समाजाचे ते एक निष्ठावंत सेवक होते आणि मुंबईची जी शाखा होती सत्यशोधक समाजाची त्याचे ते अध्यक्षसुद्धा होते. पुढचा प्रश्न, पंडिता रमाबाई रानडे, ताराबाई शिंदे, जानक्का शिंदे. ओके, केलेलं जे कार्य आहे त्या कार्याशी संबंधित असलेला हा प्रश्न आहे. सो पंडिता रमाबाई तुम्हाला माहिती आहे, पंडिता रमाबाई शारदा सदनची स्थापना
म्हणजे अचं 3 एकच ऑप्शन आहे इथे, अचं 3 मधला एकच आहे, म्हणजे तुम्हाला कन्फ्युजनची काही चिंता नाही. बचं 4 म्हणजे रमाबाई रानडे हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना. त्यानंतर कचं 1 ताराबाई शिंदे स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ आहे, महात्मा ज्योतिराव फुले यांच्याकडनं तुलना घेऊन बुलढाण्याच्या आहे ताराबाई शिंदे. ओके. त्यानंतर जानका अक्का शिंदे डचं 2 म्हणजे निराश्रित सेवा सदनची स्थापना. ओके. सो हे आता तुम्हाला ह्या ज्या सगळ्या 4 आहेत समाज सुधारिका यांच्याबद्दलची डिटेल माहिती जी आहे. आता पंडिता रमाबाईंना पंडिता हा उल्लेख कधीपासून सुरू झाला, त्या कोलकात्याला एकदा मुक्कामी होत्या आणि त्यांचं जे काही एक अभ्यास होता, जे त्यांची समज होती, विजडम होती, त्याचा जो परिचय आहे तो कोलकाता. आता कोलकाता का, तर त्या काळामध्ये मिशनरी एज्युकेशन किंवा आधुनिक एज्युकेशन ब्रिटिशांचं वास्तव्य बंगाल प्रांतामध्ये सर्वप्रथम सुरू झालेलं होतं आणि म्हणून चळवळीची जी मोमेंट आहे ती बेंगालपासूनच सुरू झाली. जसं आधुनिक भारताचे समाजसुधारक म्हणून आपण राजाराम मोहन रॉय यांना ओळखतो, मग त्याच भागात का, कारण तिथे शिक्षण सुरू झालेलं होतं. ओके. तर तिथे परिचय झाला आणि मग तेव्हापासून पंडिता किंवा त्यांना पांडित्यांनी त्यांचा परिचय झाल्यामुळं त्यांना सरस्वती किंवा पंडिता या नावाने ओळखलं जायचं. आता देशाची जर प्रगती करायची असेल तर स्त्रियांची सुधारलेली परिस्थिती ही अनिवार्य आहे. म्हणजे जर देशाला सुधारवायचं असेल, देशाची परिस्थिती सुधारवायची असेल तर स्त्रियांची परिस्थिती सुधारली पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. 1882ला जे हंटर कमिशन झालेलं होतं त्याच्यापुढे स्त्री शिक्षणाचा त्यांनी आग्रह धरला. ओके. त्यांनी स्थापन केलेल्या संस्था आर्य महिला समाज, शारदा सदन आणि मुक्ती सदन. सो यावर प्रश्न येतात. आता याच्यामध्ये आर्य महिला समाजामध्ये आणखी पण महिला आहेत, त्या पण तुम्हाला समजून घ्यायच्या. आता रमाबाई महादेव रानडे. ओके. महिला समाजसुधारकां पंडिता रमाबाई यांच्यासोबत यांनी काम केलेलं आहे. 1904 मध्ये एरवडा जे तुरुंग आहे तिथे या अधीक्षक म्हणून होत्या. ओके. 82 मध्ये रमाबाई रानडे, पंडिता रमाबाई, काशीबाई कानिटकर यांनी आर्य महिला समाज हा जो आहे तो स्थापन केला. ओके. आता यांनी स्थापन केलेल्या इतर संस्था हिंदू लेडीज सोशल क्लब, ठीक आहे, सेवा सदन, याची शाखा पुढे पुण्याला सुरू झाली, याची एक शाखा नागपूरला सुद्धा आहे. मुलींसाठी मोफत आणि सक्तीचं प्राथमिक शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी रमाबाई महादेव रानडे. आता तुम्ही हे मुद्दाम असं वाचत चला, रमाबाई महादेव रानडे किंवा पंडिता, कारण पंडिता रमाबाई आणि रमाबाई रानडे याच्यामध्ये कन्फ्युजन होतं. ओके. सो हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. ताराबाई शिंदे मी तुम्हाला सांगितलं. जानकात्ता शिंदे ह्या महर्षी विठ्ठलरामजी शिंदे जे आहे, म्हणजे अस्पृश्यांसाठी ज्यांनी लढा दिला किंवा कार्य केलं ते विठ्ठलरामजी शिंदे, त्यांच्या ह्या भगिनी आहेत. ओके. ज्यांनी निराश्रित सेवा सदन जे आहे त्याची स्थापना केली आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण जातोय. हा परत इथे 4 पर्याय दिलेत, प्रश्न समजून घेऊ. 1849 मध्ये मुंबई येथे स्थापन झालेल्या परमहंस सभेचा खालीलपैकी कोणत्या सुधारणांवर भर होता? याच्यामध्ये विधवा पुनर्विवाह, स्त्री शिक्षण, मूर्तिपूजा मांडणं, यामध्ये सगळ्यात प्रमुख होतं परमहंस सभेचं पहिलं ऑब्जेक्टिव्ह होतं की धर्म सुधारणा झाली पाहिजे. आणि धर्म सुधारणा जर करायची आणि त्यात जर सगळ्यात जास्त लोकांचं ऐक्य मिळवायचं तर सगळ्यांना समान अशा पद्धतीच्या भूमिकेमध्ये आणावं लागेल आणि म्हणून जातीबंधनं तोडणं हा त्याच्या मागचा सगळ्यात महत्त्वाचा इनिशिएटिव्ह होता आणि म्हणून यातलं क हे उत्तर बरोबर आहे. क. ठीक आहे. आता या परमहंस सभेच्या संदर्भानं तुम्हाला प्रश्न कोणी स्थापन केलं काय यावर नाही विचारला, तर काय इनिशिएटिव्ह होतं. आता यांच्या ख्रिश्चन धर्माचा प्रभाव होता, म्हणजे ख्रिश्चन धर्माची जी तत्व आहेत त्यांचा प्रभाव. धर्माचे लोक एकत्र जेवण करत, जातीभेद न पाळणे, मूर्तिपूजा न करणे, पुनर्विवाहास प्रोत्साहन देणे, महिला, दलित, शोषितांना शिक्षण देणे, असे आपल्याला इथे लक्षात घ्यायचे की प्रश्न कसे विचारले जात आहेत. पुढे आणखी आता जोड्या लावावर प्रश्न आलाय. भारतीय कामगार वर्गाचा उदय. भारतीय कामगार म्हणजे देशातनं जेवढे कामगार आहेत त्यांच्या वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन व कामगार चळवळ म्हणजे कामगारांच्या न्याय हक्कासाठी काम करणारं एक संघटन, त्याला चळवळ, आणि त्या माध्यमातून जे काही उठाव होत असतील किंवा मागण्या होत असतील त्याला आपण चळवळ असं म्हणू. याविषयी जोड्या लावा. आता देशभरातनं असलेले कामगार संघटनेचे नेतृत्व आहेत आणि त्यांनी स्थापन केलेल्या
ऑर्गनायझेशन आहे. आणि हा प्रश्न रिपीट झाला आहे, राज्यसेवेलाही हा प्रश्न आला होता जसाच्या तसा. ओके, नारायण मेघाजी लोखंडे, साहजिक तुम्हाला माहिती आहे नारायण मेघाजी लोखंडे दिनबंधू वृत्तपत्रातून कामगारांचे प्रश्न मार्गी लावले. अ च 4 आता अ च 4 2 ठिकाणी आलंय है ना, म्हणून परत कन्फ्युजन वाढलं. आता महात्मा गांधी, तुम्हाला माहिती आहे महात्मा गांधी भारतामध्ये आल्यानंतर 1915 मध्ये जे काही त्यांनी पहिले इनिशिएटिव्ह घेतले त्यामध्ये अहमदाबादच्या गिरणी कामगारांचा संप जो झालेला होता तिथे महात्मा गांधीजींनी त्यामध्ये नेतृत्व केलं होतं. आणि म्हणून अहमदाबाद टेक्स्टाईल लेबर असोसिएशनची स्थापना महात्मा गांधीजींनी केलेली आहे. सो ब च 3 म्हणजे हे दुसरं, म्हणजे 17चं उत्तर क्रमांक 1 बरोबर आहे. आता BP वाडिया यांनी मद्रास लेबर युनियन कामगार संघटनेची स्थापना केली आहे आणि लाला लजपत राय ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष राहिलेले. सो इथे असे प्रश्न जेव्हा येतात मित्रांनो, म्हणजे कामगार संघटना स्थापन करणारे नेतृत्व आणि कामगार संघटना किंवा त्या सभेचे अध्यक्षस्थान, त्यावेळेला 4 पैकी 1 पहिलं तुम्ही बघायचं की तुमचं कन्फर्म कुठे आहे आणि त्यानंतर मग उत्तराचं जजमेंट घ्यायचं. बऱ्याचदा 1-2 जरी माहिती असले तरी आपल्याला यातलं उत्तर शोधता येतं. फक्त इथे घाई करायची नाही, व्यवस्थित उत्तरापर्यंत जायचं. परत हा ट्रिकी क्वेश्चन आहे. वसाहतवादाचे भारतीयानं, वसाहतवाद म्हणजे काय, जिथे बघा साम्राज्यवाद आणि वसाहतवाद ह्या ज्या काय कन्सेप्ट आहे, म्हणजे आधी वसाहत निर्माण करायची, आधी हळूहळू म्हणजे आता कुठल्या माध्यमातून अर्थार्जन होतं ते ताब्यामध्ये घ्यायचं. जसं एखाद्या देशामध्ये कृषी हे अर्थव्यवस्थेचं सगळ्यात महत्त्वाचं माध्यम असेल तर जमीन ताब्यात घेतली जाईल. साम्राज्यवादाचा हा जो काही त्या काळातला इतिहास आहे त्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की भौगोलिक प्रदेश हे ताब्यात घेतले जात होते. हिंदुस्थान ज्यावेळेला ब्रिटिश आपल्या देशामध्ये आले, फ्रेंच आले, डच आले, स्वीडिश आले, त्यावेळेला राष्ट्र म्हणून आपण एक नव्हतो, एक आपण भौगोलिक क्षेत्र होतं. त्याच्या आधी आपण राष्ट्र म्हणून होतो, आपण सम्राट अशोकांच्या काळामध्ये होतो, आपण चंद्रगुप्त मौर्यांच्या काळामध्ये सुद्धा होतो. अशा अनेक कालखंडांमध्ये आपण राष्ट्र म्हणून आपला परिचय होता, कुरुवंशामध्ये पण होतो, म्हणजे असे अनेक तुम्हाला सांगता येतील. परंतु ज्या वेळेला ब्रिटिश आपल्याकडे आले त्या अगोदर आपल्याकडे काय परिस्थिती होती, हे जे काही गुलामांचे म्हणजे घोरीनी जे त्याचे सरदार इथे अपॉइंट केलेले होते वेगवेगळ्या प्रदेशात, कुतुबुद्दीन ऐबकपासून ही सुरुवात झाली, तर यांच्यासाठी हा प्रदेश म्हणजे जमिनीचा तुकडा होता, तो ताब्यात घ्यायचा, तिथनं रेव्हेन्यू मिळवायचा. मग त्या सय्यद घराणं असेल, गुलाम घराणं घ्या, पुढे मोगल वंश घ्या, आणि मग मोगल वंशाचं डिक्लाइन जेव्हा झालं त्या काळात अनेक छोटे छोटे सरदार जे आहे त्यांनी आपली राज्य इस्टॅब्लिश केली. अशा स्थितीमध्ये हिंदुस्थान जो होता तो ब्रिटिशांच्या काळामध्ये एक असा भाग होता की भौगोलिक प्रदेश होता. या भौगोलिक प्रदेशाला ताब्यात घ्या आणि तिथला रेव्हेन्यू मिळवा, ही एकूण परिस्थिती होती. एकछत्री नेतृत्व नव्हतं. ओके, ही परिस्थिती आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. ठीक आहे. सो इथे काय म्हणते वसाहत, मग ही वसाहत आहे त्यांची. आता या वसाहतीमध्ये असलेलं राज्य म्हणजे त्यांचं साम्राज्य आहे. ओके, तिथे त्यांच्याकडे सरप्लस अमाऊंट जरी असेल तर ते इथे फार काही डेव्हलपमेंट करणार नाही. त्यांना जेवढ्या गरजा आहेत, त्यांना काही ट्रान्सपोर्ट करायचं आहे तेवढीच व्यवस्था करतील. ते फार शिक्षणाकडे लक्ष देणार नाहीत, कारण त्यांचा इनिशिएटिव्ह पैसा कमवणे आहे, इथली डेव्हलपमेंट करणं मुळीच नाही, कारण हे त्यांचं साम्राज्य आहे, देश नाही. ब्रिटिशांची ही वसाहत होती, एक अशा अनेक ठिकाणी त्यांच्या वसाहती होत्या. ओके, मग त्या वसाहतीतून त्यांना अर्थार्जन करायचं होतं. सो वसाहतवादाचे भारतीयांच्या जीवनावर झालेले परिणाम. ओके, सो याच्यामध्ये आता हे स्टेटमेंट आहे, हिंदुस्थानची लक्ष्मी दर्यापर जाऊ लागली असं कोणी म्हटलं. ओके, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांचं स्टेटमेंट आहे. आर्थिक निसरणामुळे जगात सर्वात समृद्ध भारत देश दरिद्री बनवले, रमेशचंद्र दत्त यांचं स्टेटमेंट आहे. भारताचे आर्थिक शोषण हे खंडणीसारखे आहे, न्यायमूर्ती रानडे यांचं. तुम्ही म्हणजे न्यायमूर्ती जरी असले तरी इकॉनॉमिक्सवरचे त्यांचे विचार ऐकण्यासारखे, वाचण्यासारखे. हाती तलवार धरून आपल्या व्यापाराची व्यवस्था लावण्याची वेळ आली आहे, सर जॉर्ज ऑक्झेंडन यांचं स्टेटमेंट आहे. सो 3 नंबरचं हे उत्तर आहे. सो इथे परत एरिया काय, समाजसुधारक आणि त्यांनी केलेले स्टेटमेंट यावर प्रश्न आहे. ठीक आहे. सो या प्रश्नाची आपल्याला ही बाब लक्षात घ्यायची आहे. पुढचाही प्रश्न थोडासा असाच आहे जो जजमेंटनी तुम्हाला सोडवायचा आहे. दादाभाई नौरोजी, भारतीय इतिहासाचे ज्यांना पितामह म्हणून ओळखलं जातं, दादाभाई नौरोजी जे फिन्सबरी मतदारसंघातनं हाऊस ऑफ कॉमनचे मेंबर झालेले होते,
दुसऱ्या इंडियन नॅशनल काँग्रेसचे ते अध्यक्ष होते, म्हणजे राष्ट्रीय सभेचे 1886ला. असं अनेक कार्य त्यांचं आहे. ओके. आणि जहाल आणि मवाळांना एकत्र ठेवण्यामध्ये यांची सगळ्यात महत्त्वाची भूमिका होती. सो यांचं स्टेटमेंट बघा. यांच्या मते काय म्हणणं यांचं, फिलिंग द ब्लँक्समध्ये असा शब्द टाकायचा आहे, चे निस्सारण होते, परंतु तेच जर भारतात गुंतवले असते तर मोठ्या प्रमाणात आर्थिक विकास पाहाव्यास मिळाला असता. गाळलेल्या जागांपैकी योग्य पर्याय निवडा. आता निस्सारण होते, कशाचं निस्सारण होते? हस्तउद्योग होऊ शकत नाही, कारण हस्तउद्योग गुंतवता येत नसतो, गुंतवण्यासाठी पैसा लागतो. ओके. भारतीय चलन गुंतवून होणार नाही. भारतीय चलन गुंतवलं म्हणजे विकास होईल असं शक्य नाही. कापसाचे संपूर्ण उत्पादन हे पण असू शकत नाही. कापसाचं सगळ्याच भागामध्ये उत्पादन झालं म्हणजे मोठ्या प्रमाणात आर्थिक विकास पाहायला मिळाला असता, हे शक्य नाही. याचं उत्तर आहे संभाव्य अधिशेष. संभाव्य म्हणजे जे सरप्लस आहे, पोटेन्शियल सरप्लस जर इथे गुंतवल्या गेला असतं तर अधिक विकास जो आहे तो बघता आला असता. थोडा इकॉनॉमिक्सशी कनेक्ट असलेला प्रश्न आहे. सो दादाभाईंचा आर्थिक निस्सारणाचा जो सिद्धांत आहे तो व्यवस्थित आपण वाचला पाहिजे. ठीक आहे मित्रांनो. हां, म्हणजे प्रश्न इतिहासाचा आहे पण रिलेट कशाला करतोय? इतिहासाला. सो दादाभाईंच्या बद्दलची ही पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हे त्यांचा ग्रंथ, आणि त्यातला लुटीचा सिद्धांत तेवढा वाचा, पूर्ण ग्रंथ वाचायची गरज नाही. ठीक आहे. हे झालं ऑप्शन नंबर 4, हे त्याचं उत्तर झालं मित्रांनो. पुढे जाऊ आपण. पुढचा प्रश्न बघा. ब्रिटिश काळात शेतीच्या व्यापारीकरणामुळे पुढील पैकी कोणत्या पिकाच्या उत्पादनात वाढ झाली? कोणत्या पिकाच्या उत्पादनामध्ये वाढ झाली? ओके. सो चहा, गहू तर ऑलरेडी होता. ठीक आहे. त्यामुळं चहाची झाली आहे, पण गहू सोबत त्याच्या आहे, त्यामुळे इथे कन्फ्युजन आहे. ऊस आणि कापूस नगदी पिकाची झालेलीच आहे. ताग आणि नीळ 100% झाली आहे, 100% झाली आहे. ताग याचं ज्यूटचं उत्पादन बंगाल प्रांतामध्ये सर्वात जास्त होतं. नीळ उत्पादनही त्यांच्याच काळात वाढलं, म्हणजे त्या अगोदर केमिकल नव्हते ना, ते कापड उद्योगामध्ये नीळ वापरली जायची. नंतर केमिकल आल्यामुळे निळीचं उत्पादन कमी झालं. त्यानंतर तंबाखू आणि अफूचंही उत्पादन यांच्याच काळात वाढलं. सो ब क ड. ठीक आहे. हे याचं ब्रिटिश काळामध्ये सर्वात जास्त या नगदी पिकांच्या मध्ये जे काही त्यांनी बदल केले, रिफॉर्म्स म्हणल्यापेक्षा चेंजेस केले, त्याच्यानुसार उत्पादनं कोणती वाढली आणि कोणती घटली हे पण अभ्यास करताना आपल्याला लक्ष द्यायचं आहे. म्हणजे इतिहास अभ्यासताना फक्त युद्ध, लढाया, तह असा अभ्यास राहिला नाही. आता इतिहास म्हणजे सामाजिक इतिहास, मानवी इतिहास, कृषी म्हणजे ॲग्रिकल्चर हिस्ट्री, इकॉनॉमिक्स हिस्ट्री ऑफ म्हणजे इकॉनॉमिकल हिस्ट्री असं म्हणू आपण त्याला, सोशल हिस्ट्री, असं सगळं जे अँगल आहेत हिस्ट्रीचे त्या सगळ्यांवर हे प्रश्न आहेत. ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. परत पंडिता रमाबाई यांच्यावर प्रश्न आहे. पंडिता रमाबाईंना ब्रिटिश सरकारने कोणता किताब दिला होता? ओके. सो आपल्याला माहितीच असेल कैसरे हिंद हा, आता कैसरे लेडी हा किताबच नाही आहे, मग तुम्ही इथे हिंदू हाही किताबच नाही आहे. ठीक आहे. इंडियन सुपर लेडी हाही किताबच नाही आहे. सो म्हणजे एखाद्याला अभ्यास जरी नसेल तरी हा प्रश्न तो सोडवू शकतो. कैसरे हिंद हाच किताब आहे, है ना. पहिलं उत्तर याचं. म्हणजे अभ्यास न करता काही उत्तरं सोडवता येतात, लक्षात घ्या. ठीक आहे. मग आपल्याला कसं असतं, नाही त्या लेडीज आहेत म्हणून लेडी दिला असेल किंवा इकडे सुपर लेडी दिला असेल, पण तो तुम्ही अभ्यास करताना कधी याचा उल्लेखच झाला नाही ना, मग हा किताब कसा दिला जाऊ शकतो जो अस्तित्वातच नाही. ठीक आहे. सो कैसरे हिंद हा त्यांना दिला होता तुम्ही अभ्यास करताना. आता मी इथे डिटेल देतो, कारण प्रश्न बरेच आहेत. हे तुम्हाला मी शेअर करणार आपल्या आकार UPSC MPSC टेलिग्रामला, तिथे तुम्ही बघा. हां, 1919मध्ये त्यांना ब्रिटिश सरकारने कैसरे हिंद ही पदवी दिली होती. ठीक आहे. पंडिता रमाबाई. हायकास्ट हिंदू वुमेन हा त्यांचा बालविधवांच्या संदर्भातला ग्रंथ आहे. याच्यावर पण प्रश्न आलेला याच्या आधी. ठीक आहे. पंडिता रमाबाई यांच्याबद्दल. चला आता आदिवासी बांधवांवर प्रश्न आहे 22 नंबरचा. आदिवासी शेतकऱ्यांच्या क्रांतीचा पहिला नायक. आता आदिवासी बांधव म्हटलं की आपल्याला बिरसा मुंडा यांची आठवण होते, दैवतच आहे ते, काही प्रश्नच नाही. परंतु पहिला नायक विचारलाय. पहिला नायक म्हणजे नायक म्हणजे ज्याने, नायक म्हणजे हिरो,
ज्यांनी पहिलं नेतृत्व केलं ब्रिटिशांच्या विरोधात उभं राहण्याचं आणि 11 वर्ष जेरीस आणलं ब्रिटिशांना. सो याचं उत्तर आहे तंट्या भिल्ल. तंट्या भिल्ल ॲक्च्युली यांचं नाव तात्या आहे, तात्या. ओके. सो तात्याची जमीन एका आदिवासी भागामध्ये असलेल्या शाहूकारांनी, वडिलोपार्जित जमीन होती, ती ताब्यामध्ये घेतली होती. सो तात्यांनी त्यासाठी खूप प्रयत्न केले, परंतु ती जमीन सोडली जात नव्हती. आणि ब्रिटिश काय करायचे, गावातला एक पैलवान धरायचे. तो पैलवान धरायचा, मग तो पैलवान गावात काय करतोय त्याच्याशी त्यांना काही घेणं देणं नसायचं. सो वन अधिकारी, पोलीस अधिकारी आणि त्या शाहूकाराच्या जाचाला कंटाळून तात्यांनी काय केलं, शस्त्र हाती घेतलं. आणि शस्त्र हाती घेतल्यानंतर समदुःखी असलेले इतर जे काय आदिवासी बांधव आहेत ते त्यांच्यासोबत सहभागी झाले. ओके. सो हा पाल जिल्हा आहे. सातपुडाच्या रेंजेस जे आहेत आपल्या, सातपुडा रेंजेस, सातपुडा, अरवली है ना, त्यानंतर विंध आणि ह्या सातपुडा म्हणजे महाराष्ट्राचा जो भाग आहे, अमरावती, नंदुरबार या भागात, अमरावतीला गाविळगड ज्या टेकड्या म्हणतात त्या सातपुड्यातल्याच आहेत. ओके. या सातपुडा रेंजेसमध्ये पाल नावाचं गाव आहे त्यांचं. पाल या गावी भिल्ल पाटलाचा जो त्रास होता त्याला झेरीस येऊन तात्या जे व्यक्ती आहे त्यांनी शस्त्र हाती घेतले. ओके. यामध्ये यांची जी भूमिका आहे ती शाहूकार जे त्रास देणार आहेत त्यांना ठोकणे, वठणीवर आणणे अशी होती. तर एक डाकू म्हणून यांची भूमिका किंवा परिचय जो निर्माण झालेली होती. ब्रिटिश अधिकारी यांना आदिवासींचा रॉबिनहूड म्हणायचे है ना, म्हणजे तेही तुम्हाला माहिती असलं पाहिजे. पण पुढे आपल्या देशातली ही दुर्दैवी मी म्हणेल इतिहासातली बाब आहे की जे कोण असे नेतृत्व करणारे पुरुष आहेत यांना आपल्याच लोकांनी पकडून दिलेले आहे. मग संभाजी महाराज असू द्या, आणखी कित्येक नावं तुम्हाला याच्या बाबतीतली घेता येतील. ओके. किंवा चंद्रशेखर आझाद कुठे आहेत हे सांगणारे पण आपलेच होते. ठीक आहे. सो 3 डिसेंबरला 1889ला यांना नंतर फाशी देण्यात आली. सो तंट्या भिल्ल म्हणून हे प्रसिद्ध होते. सो असे काही महापुरुष आहेत हे की ज्यांनी आपल्या समाजाच्या अस्तित्व टिकवण्यासाठी शस्त्र हाती घेतलं, प्रसंगी मृत्यूला त्यांनी स्वीकारलं. सो ह्या इतिहासातल्या अशा बाबी आहेत की ज्याचा अभ्यास प्रशासनात जाणाऱ्या व्यक्तीला असला पाहिजे. आणि म्हणून इतिहास काय वाचायचा याचा संदर्भ तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरच्या ॲनालिसिसवरनं घेणं गरजेचं आहे मित्रांनो. ठीक आहे. प्रश्न असा आहे की याचं उत्तर तुम्ही अभ्यास न करता देऊ शकता. म्हणजे किती अभ्यास केला तरी याचं उत्तर तुम्हाला असं लाईन टू लाईन पुस्तकात कुठे सापडणार नाही. हे जजमेंटनं द्यायचं उत्तर आहे. बघा, नागरी उठावाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या प्रदेशातून झाली? सुरुवात म्हणजे पहिली उठाव म्हणजे रिव्होल्ट, पहिला प्रारंभ कुठून झाला, सुरुवात कुठून झाली? पंजाब आणि सिंध शक्य नाही, कारण ब्रिटिश फार शेवटी पंजाब आणि सिंधकडे गेले. महाराष्ट्र आणि कर्नाटकलाही खूप वेळ लागला. 1818ला महाराष्ट्रामध्ये पूर्णतः ब्रिटिशांचा अंमल सुरू झाला. ओके. मग त्याच्याच नंतर आपण पाहतोय पुढचं जे समाज सुधारणा असतील, ज्योतिराव फुले यांचं कार्य असेल तेही 1845च्या नंतरचंच आहे जवळपास. बरोबर आहे. त्याच्या आधी महाराष्ट्रात तुम्हाला कोणी समाज सुधारणा, बाळशास्त्री जांभेकरांचंही 1825-30 आहे. मग त्याच्या आधी ब्रिटिश कुठे होते? आंध्र प्रदेश, ओरिसामध्ये नव्हते. ठीक आहे. खाली कार्निक वॉर झाले त्यांचे कर्नाटकमध्ये. ओके. परंतु आंध्र भागामध्ये फार काही ब्रिटिशांनी तिथे सोशल रिफॉर्म्स किंवा मी म्हणेल की मद्रास प्रांतामध्ये होते, आंध्रमध्ये नव्हते, म्हणजे तमिळनाडू भागामध्ये होते, आंध्रमध्ये नव्हते. बंगाल आणि बिहार 1757 बरोबर आहे इथे झालं प्लासी वॉर. त्यानंतर 1764 बक्सार वॉर झालं. आणि हा जो प्रदेश आहे पूर्ण, हा बंगाल, बिहार, ओरिसाचा, हा पूर्णतः ब्रिटिशांच्या ताब्यात आला. इथे मिशनरी एज्युकेशन सुरू झालं. मग झालं, शिक्षण आलं, प्रगती झाली. तिथले लोक जिथं अगोदर सुरुवात झाली तिथलेच लोक रिव्होल्ट करतील ना, बाकी ठिकाणचे तर नाही करणार. सो हे आपल्याला असे जजमेंट घ्यावे लागतील. हे लाईन टू लाईन तुम्हाला प्रश्न कुठं दिसणार नाही. हे प्रश्नांची उत्तरं तुम्ही अभ्यास जो केला आहे त्या आधारावर जजमेंट घेऊन तुम्हाला ही उत्तरं द्यायची आहेत मित्रांनो. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आहे, खालील विवरणावरून म्हणजे एक्सप्लेनेशनवरून स्त्री मुक्तीसाठी कोणी कार्य केले ते ओळखा. शारदा
या लोकप्रिय नाटकात बालविवाहाचा प्रश्न मांडला? हाही प्रश्न रद्द झालेला आहे. ओके, ठीक आहे. परंतु याचे उत्तर आहे हंटर कमिशन समोर स्त्री शिक्षणाची स्थिती आकडेवारीसह मांडली, पंडिता रमाबाई. विधवा स्त्रियांसाठी शारदाश्रम स्थापन केला, हे माहिती आहे. माझं पुराण आत्मचरित्र लिहिले. सो याचे सगळे आहेत. पंडिता रमाबाई हंटर कमिशन समोर साक्ष दिली. गोविंद बल्लाळ, ठीक आहे, हे नाटक त्यांनी लिहिलेलं आहे, स्त्री पात्रात व्यक्त केलेलं आहे. गोविंद बल्लाळ, याचं उत्तर दिलंय का? गोविंद बल्लाळ ऑप्शनमध्ये कुठे? गोविंद बल्लाळ हे दिलंय, ठीक आहे. त्याच्यानंतर पंडिता रमाबाई, शारदा सदन, मुंबई, ठीक आहे. असं तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे त्यांनी स्थापन केलेल्या ऑर्गनायझेशनवर प्रश्न जास्त येत आहेत. आता पुढचा प्रश्न आहे 1857च्या उठावासंदर्भात. प्रश्न कसा आहे बघा. उठावाविषयी खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे? म्हणजे कोणी याबद्दल विधान केलंय तो प्रश्न आहे. भोरचे पंत सचिव चिमणाजी रघुनाथ प्रथम, ठीक आहे. हे म्हणजे हे पूर्वजांचे नावं द्यायचे, जसं शिवाजी महाराजांची नावं पुढच्या काळात तुम्हाला शिवाजी प्रथम, शिवाजी द्वितीय अशी दिसतील. यांनी रंगो बाबूजी गुप्ते यांना विश्वासघाताने इंग्रजांच्या हवाली केले, बरोबर आहे. नागपूरच्या भोसले घराण्यातील राणी बाकाबाई यांनी बंडवाल्यांना पाठिंबा दिला. बंडवाले म्हणजे कोण? 1857च्या उठावातले उठावकर्ते क्रांतिकारक यांनी नाही दिला, हे ब्रिटिशांसोबत मिळालेले होते. कोण? नागपूरचे भोसले. हे उत्तर बरोबर नाही. मिळाले होते म्हणजे त्यांनी उठावकर्त्यांना पाठिंबा नाही दिला असं मला म्हणायचं आहे. दुसरं, कोल्हापूरच्या छत्रपतीच्या घराण्यातील चिमासाहेब उठावात सहभागी झाले, बरोबर आहे. रंगो बाबूजी गुप्तेंचे चिरंजीव सीताराम पंत व सावंतवाडीचे रामजी शिरसाळ यांनी उठाव केला, हेही बरोबर आहे. सो यातलं नागपूरचे भोसले च्या घराण्यातल्या ज्या राणी आहेत बाकाबाई यांनी बंडवाल्यांना पाठिंबा दिला नव्हता दिला. ते उठावातनं अलिप्त राहिले होते, ठीक आहे. ती परिस्थितीच अशी होती की प्रत्येकाला आपलं कुटुंब वाचवायचं होतं, कारण ब्रिटिशांनी उत्तर भागामध्ये बनारसमध्ये उठावकर्त्यांचे काय भयंकर परिणाम केलेले होते. त्यामुळे हे सगळे राजे घराणे जे होते हे भयंकर दहशतीत होते. पण त्यातही काही असे धुरंधर होते की ज्यांनी घरावर तुळशीपत्र टाकून उठावामध्ये सहभाग घेतला होता. सो अ क ड ऑप्शन 3 बरोबर आहे, ठीक आहे. सो आता इथे तुम्हाला महाराष्ट्राच्या 1857चा उठाव एरिया लक्षात आला का? 1857चा उठाव म्हटलं की आपण झाशीची राणी, नानासाहेब पेशवे, तात्या टोपे, बिहार कुंवरसिंह हेच खूप वाचतो, पारायण करतो त्याची. आणि 1857चा उठाव महाराष्ट्रात बघत नाही, पण तो बघायचा आहे, त्याच्यावर प्रश्न आलाय, लक्षात घ्या, ठीक आहे. चला, हे तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलंय. साताऱ्यात झालेले उठाव असतील, नागपूरमध्ये झालेले उठाव, ओके. चला, सो अशा पद्धतीने आपली ही कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी इंटिग्रेटेड किंवा फक्त प्री फोकस अशा दोनही स्वरूपाची बॅच सुरू झालेली आहे. आता आपण हे त्याचे डेमो लेक्चर्स घेतोय. सो राज्यसेवेची पण प्री फोकस बॅच आहे, राज्यसेवेची टेस्ट सिरीज पण आहे, PSI STI ASO प्री फोकस प्लस इंटिग्रेटेड बॅच पण आहे, आणि PSI STI ASO ग्रुप बी आणि ग्रुप सीची टेस्ट सिरीज पण आहे, ठीक आहे. त्यानंतर इतर मागास बहुजन कल्याण विभागाची आपली ऑनलाईन प्लस रेकॉर्डेड बॅच आहे, समाज कल्याण विभागाची पण ऑनलाईन प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. तुम्हाला सब्जेक्ट वाईज लावायचं असेल, म्हणजे मी थोडं बाजूला होतो, म्हणजे यू कॅन सी दॅट. हिस्ट्रीमधले हे दीज आर द सेक्शन्स. हिस्ट्री प्राचीन इतिहास, एन्शियंट इंडिया, मध्ययुगीन भारत, मिडिवल इंडिया, आधुनिक भारत, मॉडर्न इंडिया, स्वातंत्र्योत्तर भारत, महाराष्ट्राचा इतिहास आणि समाजसुधारक. यापैकी तुम्हाला असं पार्टमध्ये जरी पाहिजे, सब्जेक्ट वाईज पाहिजे, पार्टमध्ये पाहिजे तर याचे असे पार्ट केलेत. प्राचीन आणि मध्ययुगीन एक पार्ट केला आहे, आधुनिक भारत आणि स्वातंत्र्योत्तर भारत हा दुसरा पार्ट आहे, आणि महाराष्ट्राचा इतिहास सी आणि हे डी असं वेगळं वेगळं केलं आहे. सो असंही तुम्ही घेऊ शकता, किंवा मग कंबाईन घ्यायचं, ज्यांना तुम्हाला पूर्ण पाहिजे तर पूर्ण घ्यायचं, ठीक आहे. या संदर्भाने काही प्रश्न असेल तुम्हाला तर हे कॉन्टॅक्ट नंबर आहे, यावर कॉल करा, डायरेक्ट माहिती घ्या. आपली संस्थेची वेबसाईट आहे, त्यावरही आपण डिटेल्स टाकलेत. हे टेलिग्राम चॅनल आहे आपलं आकार फाउंडेशनचं, आकार UPSC MPSC, हे आपण जॉईन करा, जेणेकरून पुढचे लेक्चर्स असतील, नोट्स असतील, टेस्ट असतील, त्याचे अपडेट्स तुम्हाला यावर मिळतील. सो आपण हे लेक्चर्स आपल्याला उपयुक्त ठरत असतील तर आपण सबस्क्राईब करा, बेल आयकॉन आठवणीनं क्लिक करा, जेणेकरून पुढच्या लेक्चरचं
नोटिफिकेशन तुम्हाला येईल. लेक्चर आवडलं तर लाईक आठवणीनं करा आणि कमेंट करा. लेक्चर कसं वाटलं ते कमेंटमध्ये सांगा. चांगलं नाही वाटलं तेही सांगा. काही इम्प्रूव्हमेंट असतील त्याही सांगा. इट विल रिअली हेल्प अस टू इम्प्रूव्ह ऑनलाईन टीचिंग असेल किंवा एक्सप्लेनेशन असतील. सो दिस इज टेलिग्राम अगेन. सो थँक्यू सो मच मला जॉईन केल्याबद्दल. आजचं आपलं कंबाईनचं तिसरं लेक्चर होतं आय थिंक. सो राहिलेले आपण 5 लेक्चर घेतो आहे प्रत्येकाचे. सो तुम्हाला कसं शिकवलं जातं, अभ्यास कसा करायचा याचं जजमेंट यावं आणि अभ्यासामध्ये मदत व्हावी हा याचा हेतू. आपल्यापैकी ज्यांना हिस्ट्री विषय अवघड वाटतो आहे ते हिस्ट्रीचंही जॉईन करू शकता किंवा पूर्णच बॅचची तयारी करायची असेल ऑफलाईन. तेव्हा सगळ्यांना यशस्वी तयारीसाठी 16 जून 2024साठी आणि जे विद्यार्थी मित्र राज्यसेवेची तयारी करत आहेत त्यांना 28 एप्रिल 2024साठी चांगला अभ्यास करण्यासाठी शुभेच्छा. चांगला अभ्यास असेल तर रिझल्ट नक्की येणार. सो ऑल द बेस्ट मित्रांनो. थँक्यू. नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू.